नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये या ब्लाउजवर तुम्हाला जे आरी वर्क दिसतंय ते केलेलं आहे, पण ते नॉर्मल सुईने केलेलं आहे, आपल्या साध्या सुईने केलेलं आहे। तर हे कशा प्रकारे मी केलेलं आहे, कोणतीही रिंग न वापरता कशा प्रकारे हे केलेलं आहे ते मी थोडक्यात शेअर करणार आहे। तर पाहू शकता खूप हेवी वर्क आहे आणि ते साध्या सुईने केलेलं आहे। तर व्हिडिओ जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राइब करा। सगळ्यात पहिल्यांदा कस्टमरचं जे माप होतं त्याचं मी पेपर कटिंग करून घेतलेलं आहे। ब्लाउज पीस इथे डबल फोल्ड घेतलेला आहे, फोल्ड बाजू माझ्याकडे आहे, म्हणजेच गळ्याच्या बाजूला आहे फोल्ड बाजू। तर इथे ब्लाउज पीसची जी सरळ बाजू आहे ती वरती ठेवलेली आहे आणि इथे पेपर कटिंग जसं होतं बॅक पार्टचं तसं मी ड्रॉ करून घेतलेलं आहे। आता हे जे ड्रॉ केलेलं आहे त्याच्या शेजारून थोडं एक्स्ट्राचं मार्जिन सोडून द्यायचं आपल्याला आणि ते कटिंग करून घ्यायचं आहे। तर इथे जे आरी वर्क मी ज्या पद्धतीने केलेलं आहे तर तिथे अजिबात एकही धागा आतून कुठलाच दिसणार नाही जेव्हा आपण ब्लाउज स्टिच करणार आहे। हे जर तुम्हाला रिंगवर करायचं असेल तर तुम्हाला हा जो बॅक पार्ट आहे तो बरोबर सेंटरला वगैरे मार्किंग करून घ्यायला लागेल आणि मग तेव्हा ते रिंगमध्ये अडकवायला लागेल, तेव्हा ते व्यवस्थित होईल। तर इथे मी रिंग न वापरता हे साध्या सुईने केलेलं आहे। तर इथे मी पहिल्यांदा हा बॅक पार्ट ड्रॉ करून घेतला आणि त्याला चॉकने मार्किंग करून घेतले आणि तो आता बरोबर सेंटरला फोल्ड केला आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा त्याचा जो आकार आहे तो उमटवून घेतलेला आहे। तर बघू शकता इथे पूर्ण बॅक पार्टचा फुलमध्ये आकार मिळालेला आहे। तर ह्याचं मी सेंटर पॉइंट मार्किंग केले आणि कडेने मी थोडं एक्स्ट्रा सोडलेला आहे सर्व बाजूने। तर बघू शकता हा बॅक पार्टचा आकार मिळालेला आहे मला। आता इथे वरती शोल्डरला अर्धा इंच जे शिलाईमध्ये जाणार आहे तर त्याचं मार्किंग करून घेतलं आणि गळ्याच्या कडेने पाव इंचचं आतमधून मार्किंग करून घेतलं, कारण तिथेही आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे। तर इथे मी मार्किंग करून घेतलं। आता हे जे पाव इंचचं मार्किंग आहे त्याच्या पुढे आपल्याला वर्क करायला सुरुवात करायची आहे। तर इथे मी हा ग्लू वापरलेला आहे, खाली मी पेपर ठेवलेला आहे कारण फरशीला लागू नये त्यासाठी। आता जे पाव इंचचं मार्किंग केलेलं होतं तिथून आपल्याला वर्क करायला सुरुवात करायची। तर इथे मी गम जो आहे तो लावून घेतलेला आहे आणि याच्यावर छोटी बॉल चेन वापरलेली आहे। तर बॉल चेन जी आहे ती चांगल्या क्वालिटीची घ्यायची म्हणजे ती लवकर काळी पडत नाही। तर इथे मी संपूर्ण गळ्याचा जसा आकार आहे तसं हलक्या हाताने ही बॉल चेन जी आहे ती लावून घेतलेली आहे। तर संपूर्ण गळ्यावर मी ही लावून घेतलेली आहे, पाहू शकता। याच्यामध्ये दोन प्रकारचे फॅब्रिक ग्लू येतात, तर तुम्ही याला जो हवा तो वापरू शकता, परंतु दुसरा जो येतो तो त्याचा रिझल्ट खूप छान येतो, तर तुम्हाला पाहिजे तो तुम्ही वापरू शकता इथे। आता ही मी पहिल्यांदा बॉल चेन जो आहे तो संपूर्ण गळ्याला लावून घेतली आणि जी एक्स्ट्राची होती ती कटिंग करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी दुसरा लेयर जो आहे तो इथं मी बीड्सचा देणार आहे, जे आपण आरी वर्कमध्ये बीड्स वापरतो 4 नंबरचे, ते मी घेतलेले आहेत। त्याचा बंचच येतो, पूर्ण अशी माळच येते, 12 लाईन असतात त्याच्यामध्ये। इथे मी ते एक माळ घेतलेली आहे। आता ही मला माळ जी आहे ती दुसऱ्या दोऱ्यामध्ये ओवून घ्यायची आहे, कारण आपल्याला मोठी माळ तयार करायची आहे। तर इथे मी डबल दोरा घेतलेला आहे सुईमध्ये ओवून आणि ही जी माळ आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायची। तर मी इथे पहिल्यांदा काय केलं, हे मणी जे आहेत ते असे थोडेसे कट करून घेतले इथं आणि हे जे मणी आहेत ते दुसऱ्या दोऱ्यामध्ये ओवून घेतलेले आहेत। ही जी लाईन आहे ज्याच्यामध्ये मणी आहेत तर त्याचा जो दोरा आहे त्याच्याबरोबर सेंटरला सुई घालायची आहे। आपण असं सरकवू शकतो हलक्या हाताने, तर हे दुसऱ्या दोऱ्यामध्ये बरोबर ट्रान्सफर होतात, म्हणजे त्याच्यामध्ये वेळ कमी लागतो। तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता। इथे मी गोल्डन कलरचाच दोरा वापरलेला आहे, पाहू शकता। इथे मी दाखवले तसं ह्या दोऱ्यामध्ये सुई घालून घ्यायची आहे आणि सुई अशी इकडे फिरवून घ्यायची आणि हे मणी जे आहेत ते हलक्या हाताने पुढं ढकलत जायचं, ते दुसऱ्या दोऱ्यामध्ये ट्रान्सफर होतात। तर असे मी इथे मणी जे आहेत ते दुसऱ्या दोऱ्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेत। आता ही जी माळ आहे ती आपल्याला लावून घ्यायची आहे। तर मी परत एकदा फॅब्रिक ग्लूचा एक लाईन ड्रॉ केली आणि त्याच्यावर ही जी माळ आहे ती लावून घ्यायची आहे। तर इथे अजिबात
ओढायचं नाही, अगदी हलक्या हाताने हे जे मणी आहेत ते एकसारखे लावून घ्यायचे आहेत सगळे। सुरुवातीला मी पाहू शकता इथे जो एक्स्ट्राचा दोरा आहे तो ठेवून घेतलेला आहे। तो नंतर मी इथे आतमध्ये घालून घेणार आहे, त्याची गाठ करून घेणार आहे। तर इकडे बघू शकता या बाजूला सुद्धा एक्स्ट्राचा दोरा आहे तो सोडून दिलेला आहे। त्यानंतर परत एकदा बॉल चेन लावून घेतलेली आहे, बघू शकता इथे दाखवले त्याप्रमाणे। आता ही जी मण्यांची माळ लावलेली आहे आपल्याला ती सुद्धा स्टिच करून घ्यायची आहे। गोल्डन कलरच्याच दोऱ्याने 2-2 मण्यांच्या मधून सुई घालून घालून ती माळ जी आहे ती स्टिच करून घ्यायची। एक्स्ट्राचा धागा जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे। आता इथे मी 4 पदरी दोरा ओवून घेतलेला आहे, बघू शकता इथे गाठ करून घेतलेली आहे। याच्यामध्ये गहू बीड्स टाकून डिझाइन तयार करून घेणार आहे। तर इथे मी अशा प्रकारे गहू बीड्सची डिझाइन तयार करून घेणार आहे। असं फूल तयार झालं पाहिजे त्याचं। तर हे असं एक एक गहू बीड्स जो आहे तो मी लावून घेतलेला आहे। तर त्याची छान अशी डिझाइन तयार होईल इथे। हे जर आपण आरी वर्कच्या रिंगला लावून जर केलं तर करायला फार सोपं जाईल। तर मी इथे असंच ठेवून केलेलं आहे। तर बघू शकता हे अशा प्रकारे इथे डिझाइन तयार होते। पण हे मला थोडंसं अवघड वाटलं, त्याच्यामुळे मी पहिल्यांदा आता काय केलेलं आहे, जो खालचा जो ट्रायंगल आहे बघू शकता इथे दिसेल आता तुम्हाला। पहिल्यांदा एक गहू बीड्स घालून घेतला, तो असा इथे खाली सुई घालून पॅक करून घेतला आणि हा दुसरा जो आहे तो असा ट्रायंगल शेपमध्ये ट्रायंगल शेपमध्ये लावून घेतला। बघू शकता इथं असा ट्रायंगल शेप तयार झाला। तर मला हे सोपं वाटलं म्हणून मी पहिल्यांदा काय करणार आहे, गहू बीड्स जे आहेत तसे ट्रायंगल शेपमध्ये संपूर्ण गळ्याला लावून घेणार आहे आणि मग पुढची डिझाइन करणार आहे। तर त्यामुळे जरासं सोपं जातंय। तर इथे बघू शकता मी दाखवले तसं ते गोल्डन बॉल चेन जी आहे तर त्याच्यामध्ये मध्ये 3-3 मण्यांचं अंतर सोडून हे असं मी ट्रायंगल शेपची डिझाइन जी आहे ती तयार करून घेतलेली आहे। तर संपूर्ण गळ्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणे मी सेम असंच पॅटर्न जो आहे तो करून घेतलेला आहे आणि नंतर मग पुढचं डिझाइन तयार केलेलं आहे। आता हे तयार झाल्यानंतर इथे मी परत 4 पदरी दोरा ओवून घेतला आणि इथे जो या साइडचा आकार आहे तो सुद्धा इथे मी करून घेतलेला आहे। बघू शकता इथे कसं फूल तयार होतंय। तर असंच हे गहू बीड्स लावून तो संपूर्ण गळ्याचा आकार जो आहे तो मी तयार करून घेतलेला आहे। संपूर्ण गळ्यावर मी तशीच सेम डिझाइन तयार करून घेतलेली आहे गहू बीड्सची। आता हे डिझाइन झाल्यानंतर त्याच्या शेजारून परत एकदा बॉल चेनचा एक लाईन दिलेली आहे, त्याच्यानंतर एक मोती चेनची लाईन दिलेली आहे आणि परत एकदा बॉल चेनची लाईन दिलेली आहे अशा 3 लाईन दिलेल्या आहेत। तर आतल्या बाजूने सुद्धा पाहू शकता फिनिशिंग कशी आलेली आहे। आता जे गहू बीड्स आहेत त्याच्याबरोबर मध्ये मध्ये एक टिकली आणि छोटा शुगर बीड आहे तो घालून घेतलेला आहे। तर बघू शकता इथे 4 पदरी दोरा ओवून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये पहिल्यांदा टिकली घातली, मग शुगर बीड घातला आणि परत टिकलीच्या मधून दोरा जो आहे तो खालच्या बाजूने बाहेर काढून घेतलेला आहे आणि तोच दोरा पुढे कंटिन्यू केलेला आहे। पाहू शकता इथे बघू शकता मध्ये जे अंतर आहे तिथे सेंटरला बरोबर दोरा घेऊन टिकली पहिली ओवलेली आहे, त्याच्यानंतर शुगर बीड घातलेला आहे एक आणि परत टिकलीच्या होलमधून दोरा बाहेरच्या बाजूने काढून घेतलेला आहे। तसंच पुढे कंटिन्यू केला। तर असं संपूर्ण डिझाइनमध्ये मी करून घेतलेलं आहे। जे मधलं अंतर आहे गहू बीडच्या मध्ये तिथे, त्याच्यामुळे ती डिझाइन अजून भरगच्च दिसतीये। आता हे झाल्यानंतर त्याच्या साइडने डिझाइन तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी 4 पदरी दोरा ओवून घेतलाय, तर दोरा असा खालून काढलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये 4 नंबरचा बीड्स घातलाय आणि एक शुगर बीड्स घातलाय
आणि दोरा खालच्या बाजूने काढून घेतलेला आहे। त्याच्या शेजारी सेम त्याच प्रकारे एक बीड्स घातलेला आहे 4 नंबरचा आणि परत एक शुगर बीड्स घालून खाली दोरा घेतलेला आहे। परत त्या दोघांच्या सेंटरला थोडंसं वरच्या बाजूने जिथे शुगर बीड्स आहे तिथे 4 नंबरचा मोती घातलाय आणि त्याच्यावरती परत एकदा शुगर बीड्स घातलाय आणि इथे गाठ करून घेतलेली आहे। तर ही डिझाइन अशा प्रकारे तयार होतीये। परत पुढचं डिझाइन तयार करण्यासाठी ते थोडंसं मध्ये डिस्टन्स सोडलेलं आहे आणि परत 4 नंबरचा बीड्स घातलाय, एक शुगर बीड्स घातलाय, त्याच्या शेजारी परत सेम त्याच पद्धतीने घातलेला आहे आणि त्याच्यानंतर ह्या दोघांच्या मध्ये सेंटरला थोडंसं वरच्या बाजूने जिथे शुगर बीड आहे तिथून सुरुवात केलेली आहे आणि इथे दोरा खाली काढून घेतलेला आहे। तर ही डिझाइन अशा प्रकारे दिसेल, बघू शकता। तर संपूर्ण गळ्याचा जसा आकार आहे त्याच्यावर मी सेम याच पद्धतीने ही डिझाइन करून घेतलेली आहे। तर ही आरीवर्कची एकदम हेवी डिझाइन अगदी नॉर्मल निडलने कशी करायची हे सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। व्हिडिओ जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच नवीन आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला ही नॉर्मल सुईने केलेली डिझाइन कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। तर पाहू शकता याचा फायनल लुक कसा आलेला आहे। तर खूप सुंदर असं हे वर्क झालेलं आहे ब्लाउजवर। आता हे जसं आपण रेग्युलर ब्लाउज शिवतो त्याप्रमाणे शिवायचं आहे। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।